नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पौर्णिमा नाश्त्यासाठी बसलेली असते आणि तिथं गोंधळ सुरू असतो की मला ब्रेकफास्ट हवा आहे, मला भूक लागलेली आहे असं म्हणत तिने गोंधळ घालत असते. कारण एवढा उशीर का लावते ही मानसी, कारण हिच्याकडून फास्ट कामच होत नाही असं तिचं म्हणणं सुरू असतं. तर डायनिंग टेबलवरती आजी, त्याचबरोबर निलंबरी आणि पौर्णिमा बसलेले असतात. तेव्हा आजी म्हणतात की निलंबरीताई, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. मानसी आणि भूमीला जशी कामं करता येतात तसं पौर्णिमाला तुम्ही शिकवलं नाही का हो? म्हणजे कामं करायची असतात म्हणून. निलंबरी पण खूप लाडाची लेक आहे आपली म्हणत ती म्हणते की नाही हो, लहानपणापासून ती लाडाकोडात वाढलेली आहे, कधी कामच नाही केलेलं तिनं. तेव्हा आजी म्हणतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे, कोणत्याही मुलीला लग्नानंतर काम हे करावंच लागतं आणि कोणालाच आधी सवय नसते लग्नाच्या आधी काम करायची. म्हणून तुमच्या मुलीनं वेगळं काम केलं किंवा काय झालं म्हणून काही फरक नाही पडत आहे असं आजी बोलत असतात. त्याचबरोबर आजींचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी तुमच्या मुलीला तुम्ही अजिबात सवय लावलेली नाही असं आजींचं म्हणणं असतं. आजी बोलत आहेत हे पाहून इकडे पौर्णिमाला तेवढीही अक्कल येत नाही आणि ती मानसीच्या नावाने बोंबा मारायचंच काम करत असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता एक गोष्ट कळली पाहिजे, ती म्हणजे की मानसी का अजून आलेली नाही. मानसीने ब्रेकफास्ट तयार केलेला असतो. एकटी मानसी बिचारी किचनमध्ये राबत असते कारण भूमीला बरं नसतं आणि मानसी एकटीच काम करत असते आणि पौर्णिमा मात्र इथं बसून खायचं काम चालू असतं आणि उरण ती मानसीला म्हणत असते. तेव्हा आजी म्हणतात पौर्णिमा उठ. तेव्हा पौर्णिमा म्हणते का? आजी म्हणतात वाढायला घे, तिने एवढं बनवून आणलंय ना, का तुला आयतं वाढून द्यायचंय असं म्हणत आजी बोलत असतात. सगळ्यांच्या प्लेट्स वाढायला घे असं सांगत असतात. तेव्हा इकडे निलंबरी पौर्णिमाला म्हणत असते की उठ, कारण या घरात एकटी तू काही करू शकणार नाही आहे, तुझी सासू तुझ्यासोबत नाही आहे, ती तिकडे दळिद्र लागले, तिला ती बाहेर आहे, त्यामुळं तुलाच काहीतरी करावं लागणार आहे, आजींच्या मर्जीत राहावं लागणार आहे. मग पौर्णिमा उठते आणि म्हणते हो येतं मला वाढायला आणि मग वाढू लागायला जाते. पौर्णिमा जेव्हा वाढण्यासाठी गेलेली असते तेव्हा ती आजींना म्हणत असते की आजी येतं ना मला, मी तुमचं सगळं ऐकत असते ना, तुम्ही जी सांगाल ती सगळी कामं मी करत असते ना असं पौर्णिमा म्हणत असते. आणि त्याचबरोबर इकडे पौर्णिमाचं म्हणणं असतं की मला सगळं जमत आहे आणि आकाश आणि भूमी खाली आलेले असतात. तेव्हा आजी म्हणतात का रे निघालात तुम्ही? तेव्हा आकाश म्हणतो की हो आम्ही जाऊन येतो, कारण डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, डॉक्टरांनी सकाळीच बोलवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर आजी म्हणतात की ठीक आहे. मग आजींनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आजींचा निरोप घेतलेला असतो आणि आजी म्हणतात अरे पण तुम्ही नाश्ता वगैरे काय? तेव्हा ते दोघंजण म्हणतात की हो सकाळीच म्हणून नाश्ता बनवून दिला होता, गव्हाची लापशी बनवून दिलेली होती, ती मी खाल्लेली आहे असं भूमी इकडे आजींना सांगत असते. म्हणजे जेवण केलं, नाश्ता झालेला आहे आणि आता आकाश आणि भूमी दोघंही हॉस्पिटलला जायला निघालेले असतात. तर इकडे काहीही करून आता एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे निलंबरीला तिला धावतच आकाश आणि भूमीचा पाठलाग करायचा असतो, कारण रागिणीने तिला ते काम सांगितलेलं आहे आणि जर आपण हे काम केलं नाही, भूमीच्या नक्की काय आहे चक्कर येण्याचं कारण, तिला वारंवार चक्कर काय येत आहेत हा प्रश्न इकडे रागिणीला पडलेला असतो आणि त्यासाठी तिने निलंबरीला सांगितलेलं असतं, कारण हे काम पौर्णिमा करू शकत नाही, कारण पौर्णिमा ही आमच्या बाजूने आहे, ती त्यांना दोघांना माहिती आहे आणि पौर्णिमाने जर असं काही केलं तर संशय वाढू शकतो असं रागिणीला वाटत होतं. म्हणून रागिणीनं हे काम पौर्णिमाच्या आईला म्हणजे निलंबरीला सांगितलेलं आहे. निलंबरी म्हणते की मी पण निघते आता, ते ना गॅस बुक केलेला होता, गॅसवाला येणार आहे. आजी म्हणत असतात अहो खाऊन तरी निघा, परंतु निलंबरी म्हणत असते की नाही मला आता जावंच लागणार आहे, मी निघत आहे असं निलंबरी सांगत असते आणि ती भरभर ती प्लेटमधला नाश्ता संपवते आणि निघायला लागते. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की निलंबरी एवढं घाईघाईत तिथलं जाताना त्या बास्केटमधली फळं पण स्वतःच्या हातामध्ये घेते. तेव्हा पौर्णिमाला मात्र धक्का बसलेला असतो. पौर्णिमा म्हणत असते काय आहे हे आईचं, ही अशी कशी काय वागत असते, हा प्रश्न पौर्णिमाला पडलेला असतो. कारण एवढं सगळं आहे तरी पण आईला इथल्याच गोष्टी हव्या आहेत, ही गोष्ट काही पौर्णिमाला आवडलेली नसते आणि ती पाहत असते. चला पौर्णिमा म्हणते की म्हणजे आई मागावर गेलेली आहे म्हणजे काम होणार आहे. इकडे आता आकाश आणि भूमी डॉक्टरांच्या केबिनमध्ये आलेले असतात. डॉक्टर म्हणत असतात की अजून चेकअप केलेले रिपोर्ट यायचे बाकी आहेत, तोपर्यंत आपण बाकीच्या टेस्ट करून घेऊया. मग आकाश इकडे डॉक्टरांना म्हणतो की हे पाणी घेऊ का? तिथे ग्लासमध्ये जे पाणी असतं ते पाणी त्याला हवं असतं, कारण भूमीला तहान लागलेली असते, भूमीला ते पाणी द्यायचं असतं. म्हणून आकाश विचारतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो शुअर, तुम्ही घेऊ शकता हे पाणी असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि मग आकाश ते पाणी घेतो आणि भूमीला देतो. भूमी पाणी पिते आणि डॉक्टर भूमीला म्हणू लागतात की
आता आपण पुढचं चेकअप करून घेऊया, तोपर्यंत तुमचे टेस्ट केलेले जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट येतील असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि मग भूमी म्हणते की चालेल. मग भूमीच्या टेस्ट करण्यासाठी डॉक्टरांनी भूमीला चेकअप करण्यासाठी आतमध्ये घेतलेलं असतं. आकाश तिथे बाहेर वाट बघत असतो. त्याला टेन्शन असतं की आता काय होणार आहे, डॉक्टर नक्की काय रिपोर्ट सांगतील, हा प्रश्न पडलेला असतो. आणि बिचारा आकाश विचार करत बाहेर बसलेला असतो. तर डॉक्टर भूमीला म्हणत असतात की आपण चेकअप करून घेऊया आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस करूया. मग डॉक्टरांनी भूमीला चेकअपसाठी आत घेतलेला आहे. आकाश बिचारा इकडे विचार करत आहे की भूमीच्या बाबतीत काहीही वेडाविपरीत घडायला नको आहे. भूमी खरंच खूप स्ट्रॉंग आहे, हे मलाही माहिती आहे असं त्याचं म्हणणं असतं. आणि इकडे नीलंबरी मात्र अगदी तिला सांगितल्याप्रमाणे काम करायचं आहे आणि म्हणून ती हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते. डॉक्टरांचं केबिन तिला समोर दिसतं आणि मग नीलंबरी डॉक्टरांच्या केबिनकडे पुढे जायला निघते. तेव्हा तिथल्या रिसेप्शनिस्ट ज्या आहेत त्या नीलंबरीला बोलवतात आणि म्हणू लागतात की हे काय चाललं आहे तुमचं, तुम्ही कुठे चाललेला आहात. नाही, तिथे पेशंट ऑलरेडी गेलेले आहात, तुमचं काय काम आहे ते सांगा, नाव नोंदवा इथं असं डॉक्टर तिला बोलत असतात. तेव्हा ती म्हणत असते की हां, मला थोडंसं पाणी मिळेल का, मला दम लागल्यासारखं झालं. आणि नीलंबरी हे सगळं नाटक करू लागते. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा रिसेप्शनिस्टनं तिला थांबवलेलं असतं. रिसेप्शनिस्टला ती म्हणत असते की मला पाणी द्याल का. ती म्हणते की ठीक आहे, मी घेऊन येते पाणी. आणि मग इकडे नीलूने चालाकीने त्या बाईला तिथून हाकललेलं असतं, कारण तिला काही करून त्या डॉक्टरांच्या केबिनकडे पोहोचायचं असतं. आणि इकडे भूमीला डॉक्टर चेक करत असतात. डॉक्टरांचं चेकअप सुरू असतं, परंतु डॉक्टरांना पल्स काही व्यवस्थित लागत नसतात. त्यांना थोडं टेन्शन आलेलं असतं, त्यांच्या चेहऱ्यावरती ते दिसत असतं. इकडं भूमी पण विचार करत असते. भूमीचं चेकअप सुरू आहे, डॉक्टरही टेन्शनमध्ये आहेत. आता भूमीही विचार करत आहे, आकाशही बाहेर बसलेला आहे. आता ही सगळी सिच्युएशन थोडीशी वेगळी असते. आणि ती फेज आता भूमी तिथे आहे, आकाश बाहेर वाट बघत आहे. भूमीलाही काळजी वाटत आहे, त्याचबरोबर आकाशलाही काळजी वाटत आहे. तर इकडे डॉक्टर चेक करत असतात. भूमी म्हणत असते काय झालं डॉक्टर. डॉक्टर म्हणतात की नाही, काही नाही, चेकअप सुरू आहे असं डॉक्टर बोलतात. त्याचबरोबर इकडे डॉक्टर त्या पल्स चेक करत आहेत, त्यांचं काम सुरू आहे. आणि भूमी इकडे विचार करत असते सगळं व्यवस्थित असेल ना. आकाशही इकडे विचार करत असतो की भूमीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम झालेला नसेल ना, सगळं व्यवस्थित असेल ना, असं आकाशचंही चालू असतं. दोघंही आपल्या एकमेकांच्या आनंदासाठी हे सगळं करत असतात, हे दोघांनाही माहिती असतं. तर इकडे नीलंबरी मात्र बाहेर उभी असते. नीलंबरीला काहीही करून आता खूप मोठा राडा करायचा असतो, ते म्हणजे यांच्या दोघांचं काय चाललेलं आहे ते त्याला जाणून घ्यायचं असतं. तर इकडे तेवढ्यात आकाशला राजाकाकांचा फोन येतो. त्याला काही आवाज नीट येत नसतो. तो म्हणत असतो हा राजाकाका बोल, काय झाले. तेव्हा राजाकाकाचा आवाजच नीट येत नाही. ते पाहून इकडे आकाश म्हणतो की हां, 1 मिनटं थांब, मी पाहतोय, मला नीट आवाज येत नाही आहे तुझा ऐकायला, असं तो राजाकाकाला सांगू लागतो. तेव्हा डॉक्टरांना तो म्हणतो की डॉक्टर एक कॉल आहे आणि मी तो कॉल रिसीव करून येतो असं म्हणत आकाश केबिनच्या बाहेर पडत असतो. आणि नीलंबरी तिथे दरवाजाला कान लावून उभी असते. पण आकाशला आलेली पाहून तिची मात्र घाबरगुंडी उडालेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण आकाश हा समोर आहे. आणि मग ती तिथे पडद्याच्या मागे लपून बसते. पण आकाशचं लक्ष मात्र नीलंबरीकडे अजून तरी गेलेलं नसतं. मग डॉक्टर भूमीला आधार देतात आणि तिला उठवतात. तेव्हा भूमी म्हणते की काय झालं डॉक्टर. डॉक्टर म्हणतात चला आपण बसून बोलूया असं म्हणत डॉक्टर भूमीला घेऊन आता बाहेर येतात. भूमीला नक्की काय झालेलं आहे हे फक्त आणि फक्त डॉक्टरांनाच माहिती असतं, पण बाकीच्या टेस्टचे रिपोर्टही येणं गरजेचं असतं. म्हणून डॉक्टर शांत असतात. आणि इकडे भूमी मात्र म्हणत असते की नक्की काय प्रॉब्लेम असणार आहे. आणि आकाश बाहेर गेलेला असतो. आकाश राजाकाकाशी फोनवरती बोलत असतो. आणि त्याचवेळी ती रिसेप्शनिस्ट तिथे येते आणि आकाशला विचारू लागते की इथे एक मिड एजच्या बाई होत्या, त्या दिसल्या का हो तुम्हाला. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, इथं कोणी मला नाही दिसलेलं असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर आकाश म्हणतो की नाही, इथं मला कोणीही नाही दिसलेलं. तिला खूप राग आलेला असतो. ती रिसेप्शनिस्ट म्हणत असते काय लोक असतात ना काय काय, म्हणजे मला कळतच नाही आहे की त्यांना पाणी हवं होतं, त्यांनी मला जायला सांगितलं आणि आता मी पाणी घेऊन आलेली आहे तर त्या इथं नाही आहेत, आता मला पुन्हा तो ग्लास ठेवायला जावं लागणार आहे असं इकडे चाललेलं असतं. आणि तिथून नीलंबरी गायब झालेली असते. आणि मग डॉक्टरांचा चेहरा गंभीर असतो. बाहेर आल्यानंतर म्हणजे रिपोर्ट डॉक्टरांकडे आलेले असतात, सॉफ्ट कॉपी आलेली असते, डॉक्टर रिपोर्ट पाहत असतात. नीलंबरी म्हणत असते की भूमीचं चेकअप करून डॉक्टर बाहेर आलं, पण अचानक काय झालेलं आहे, म्हणजे डॉक्टर एवढ्या टेन्शनमध्ये का दिसत आहेत, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. आणि भूमी त्या गोष्टींचा विचार करत असते. त्याचबरोबर
भूमी म्हणत असते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे. डॉक्टरांना भूमी विचारते, काय झालं डॉक्टर, काही सिरियस आहे का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुमचे मिस्टर येऊ द्या, मग आपण त्यांच्यासमोर बोलूया. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही तुम्ही माझ्याशी बोला आधी. तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांना येऊ द्या, आपण त्यांच्यासमोर बोलूया, असं डॉक्टर भूमीला सांगत असतात. परंतु भूमीचं असं म्हणणं असतं की डॉक्टर, काही असलं तरीही काही सिरियस गोष्ट असेल तर ती तुम्ही आधी माझ्याशी डिस्कस करा, कारण मला असं वाटत आहे की ती गोष्ट डायरेक्ट आकाशकडे जायला नको आहे, असं भूमी डॉक्टरांना सांगत असते. डॉक्टरांचं म्हणणं असतं, हो बरोबर आहे तुमचं, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? भूमी म्हणते, काय झालं डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की तुम्हाला तुमच्या बाबतीत जे काय आहे ते तुमच्या बाबतीत, आणि इकडे भूमीचं असं म्हणणं असतं की काही असलं तरीही तुम्ही आधी मला सांगा. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की तुमच्या मिस्टरांशी बोललं पाहिजे या बाबतीत. तेव्हा भूमी म्हणत असते, हो बरोबर आहे डॉक्टर, पण मला असं वाटत आहे की तुम्ही आधी माझ्याशी बोलावं. जर काही सिरियस असेल तर तुम्ही ते आकाशच्या समोर नाही बोललं पाहिजे. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, असं कसं म्हणता तुम्ही, त्यांनाही तो अधिकार आहे जाणून घेण्याचा. तेव्हा इकडे भूमी म्हटल्यानंतर डॉक्टर म्हणत असतात की ठीक आहे. मग डॉक्टर म्हणतात की चालेल, पण तुमचे जे रिपोर्ट आहेत ते काही बरे नाहीत, कारण मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलेलं होतं की तुमच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. मग तुम्ही माझं ऐकलेलं नाही. तुम्हाला मी याच्या आधीही त्या गोष्टीची कल्पना दिलेली होती, तरीही तुम्ही माझ्या कोणत्याच गोष्टी ऐकलेल्या नाहीत, असं डॉक्टरांचं म्हणणं असतं. त्यावरती भूमी म्हणत असते, म्हणजे? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हो मी याच्या आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि त्याचबरोबर आत्ताही मी ती गोष्ट तुम्हाला सांगत आहे, असं म्हणत डॉक्टर भूमीशी बोलत असतात. आणि भूमीला म्हणत असतात की तुम्हाला याआधी मी कल्पना दिलेली होती, तरीही तुम्ही तुमचं म्हणणं खरं केलेलं आहे, कारण तुमच्या बाबतीत खूप मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलेलं होतं, असं डॉक्टर भूमीला बोलत असतात. त्याचबरोबर इकडे भूमीला म्हणत असतात की काहीही झालं तरीही तुम्ही आत्ता जे बघितलेलं आहे तुमच्यामध्ये कॉम्प्लिकेशन वाढत चाललेले आहेत, कारण तुमच्यातले जे कॉम्प्लिकेशन आहेत ते खूप आहेत, हे मी आधीही तुम्हाला सांगितलेलं होतं, असं डॉक्टरांचं म्हणणं असतं. त्यावेळेस भूमी म्हणते, काही झालं तरी आकाशसाठी बाळाचा आनंद हा खूप महत्त्वाचा आहे. आकाशला मी या सगळ्यापासून हा आनंद हिरावून घेऊ देणार नाही. आकाशचा आनंद हा आकाशसाठी खूप लाखमोलाचा आहे, कारण बाळ येणं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, असं इकडे भूमी विचार करत असते. ती डॉक्टरांना म्हणत असते की डॉक्टर, काही झालं तरी ही गोष्ट आकाशला तुम्ही सांगू नका. मला एक सांगा फक्त, आमच्या बाळाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग डॉक्टरांचं जे म्हणणं आहे ते भूमी ऐकत असते. आणि त्याचबरोबर भूमी म्हणत असते की डॉक्टर, काही झालं तरीही माझ्या बाळाला काही होता कामा नये, आणि ही गोष्ट आकाशला समजता कामा नये, असं भूमीचं म्हणणं असतं. हे ऐकल्यानंतर डॉक्टर म्हणतात, अहो तुम्ही असं कसं म्हणताय, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ही तुमच्या मिस्टरांपासून कशी लपवायची, त्यांनाही हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार आहे. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन आहेत, आणि पुढील 6 महिन्यामध्ये ते कॉम्प्लिकेशन खूप वाढणार आहेत. हे ऐकल्यानंतर भूमी म्हणत असते, म्हणजे? डॉक्टर म्हणत असतात की कदाचित तुमच्या जीवाला धोकाच आहे, म्हणजे बरं वाईट नाही, तुमचं वाईटच होऊ शकतं, असं डॉक्टर सांगत असतात. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे भूमीला धक्का बसलेला असतो. भूमी म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, कारण काहीही झालं तरीही ही एवढी मोठी गोष्ट आहे, आणि ही कशा पद्धतीनं हँडल करायची आहे. इकडे आता निलंबरीला धक्का बसलेला असतो, कारण निलंबरी विचार करत असते की काहीही असलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, आणि नक्कीच काहीतरी घडलेलं आहे, कारण ही भूमी डॉक्टरांच्या समोर हात जोडून उभी आहे. भूमीने डॉक्टरांच्या समोर हात जोडून उभं राहायचं काय कारण आहे, हा प्रश्न निलंबरीला पडलेला असतो. आणि निलंबरी त्या गोष्टीचा विचार करत असते. निलंबरी म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता हे जे काय चाललेलं आहे ते मला कळलं पाहिजे. तेवढ्यात आकाश तिथे येतो. आकाश म्हणतो, काय झालं भूमी, तू हात जोडून का उभी आहे? कारण भूमीने डॉक्टरांकडून प्रॉमिस घेतलेलं असतं की काहीही झालं तरी ही गोष्ट तुम्ही आकाशला सांगायची नाही, कारण आकाश खूप हळवा आहे. आत्ता त्याच्या आयुष्यामध्ये एवढ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यासाठी बाळ हे खूप महत्त्वाचं आहे. आमचं बाळ आलं तर आकाश आनंदी होणार आहे, असं भूमीचं म्हणणं असतं. आणि भूमी हे सगळं डॉक्टरांशी बोलत असते, त्यांना सांगत असते. त्याचवेळी आकाश म्हणत असतो की डॉक्टर, खरंच. भूमी म्हणते की आता मला सांग, या परिस्थितीमध्ये डॉक्टरच आपल्यासाठी देव आहेत ना, म्हणून मी त्यांच्यासमोर हात जोडत आहे.
असं म्हटल्यानंतर आकाश म्हणतो की मग आपण दोघांनी मिळून त्यांचे आभार मानले पाहिजेत. आणि आकाश आणि भूमी दोघंजण मिळून आभार मानत असतात. आणि मग डॉक्टर म्हणत असतात की काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट आहे आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते होऊ नये म्हणून आपल्याला हे सगळं करायचं आहे. डॉक्टरांनी तर आता बाळ व्यवस्थित आहे. भूमीलाही सांगितलेलं आहे की बाळाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुमचं बाळ हे व्यवस्थित आहे. परंतु जो प्रॉब्लेम आहे तो फक्त आणि फक्त भूमीमध्ये आहे. भूमीच्या प्रेग्नन्सीमध्ये तो प्रॉब्लेम येणार असतो. इकडे आता निलंबरीच्या फोनची वाट बघत बसलेले असतात आणि त्रास होत असतो तो म्हणजे पौर्णिमाला. पौर्णिमाची खूप चिडचिड होत असते. ती म्हणत असते केवढं गरम होतं इथं, कारण त्या छोट्याशा रूममध्ये आता राहायची सवय पौर्णिमाला राहिलेली नसते. त्या तुलनेत तिच्या बाबांचं घरही मोठं असतं, पण हे चाळीतलं घर पौर्णिमाला काही अजिबात आवडलेलं नसतं. पौर्णिमा म्हणत असते की नाही, काहीतरी असं घडतंय की ज्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. पौर्णिमा म्हणत असते की मला आता काहीतरी करावं लागणार आहे. हा विचार पौर्णिमाच्या डोक्यात असतो. तेव्हा इकडे निलंबरीच्या बाबतीत लगेचच बोलत असते ती म्हणजे रागिनी. तुझ्या आईला ना जरा पण अक्कल नाही आहे, जराही काम वेळेवर करायची सवय नाही आहे. आता हे तरी काम केलं आहे का नाही नीट काय माहिती, कारण एवढं सगळं घडलेलं आहे पण या बाईमध्ये बदल मात्र काहीही होत नाही. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की किती गरम होतं इथं, काय करायचं आहे इथं, इतक्या वेळ कसं थांबायचं आहे असं ती म्हणत असते. तेव्हा इथे लगेचच रागिनी तिला म्हणते की तू काही जन्माला येताना AC पाठीवर घेऊन जन्माला आली नव्हती ना, असं ती बोलत असते. आणि ती म्हणत असते की काय चाललंय तुझं. तेव्हा अभि म्हणत असतो अरे शांत राहा, तुम्ही दोघी का भांडताय. तेवढ्यातच इकडे पौर्णिमा म्हणू लागते हो हो आलाय आईचा फोन, केले आईनं तुमचं काम, असं ती म्हणत असते. आणि त्याच वेळी पौर्णिमाची ही जी नाटकं चाललेली असतात ती काही रागिनीला पटत नसतात. आणि मग फोन आल्या आल्या इकडे निलंबरी म्हणत असते की हो झालंय तुझं काम, पण तुझ्या सासूला सांग. तेवढ्यातच रागिनी म्हणत असते बोला, महत्त्वाचं काय आहे ते बोला आधी. तेव्हा रागिनी म्हणत असते की तुमचं हे जे दळीद्रीपणा तुमच्या मागं लागलेला आहे ना, त्यापेक्षा मला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे एक डायरी घेणार आहे आणि डायरी लिहिणार आहे. रागिनीचं म्हणणं असतं नक्की काय चाललंय तुमचं, माझ्या कामाचं काय झालं ते सांगा आधी. तेव्हा ती म्हणते तेच सांगायचं आहे ना, पण आत्ता तुमच्याकडे फुटकी कवडीही नाही आहे. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा माझ्याकडे हिशोब असला पाहिजे ना, म्हणून मी तुमची जी जी कामं केलेली आहेत आणि त्या सगळ्याचा जो हिशोब आहे तो लिहून ठेवणार आहे, असं रागिनीला ठणकावून निलंबरी सांगत असते. इकडे रागिनीला वाटत असतं काय काय हे कुणाकुणाची बोलणी खावी लागत आहेत, माझ्या बाबतीत वाईट झालेलं आहे म्हणून हे सगळं असं होत आहे, असं रागिनीचं म्हणणं असतं. तर ती सांगू लागते की मला एक कळत नाही आहे की भूमी जेव्हा डॉक्टरांच्या केबिनमधून आली तेव्हा डॉक्टर सिरियस होत्या, भूमी नॉर्मल होती आणि त्यानंतर भूमी डॉक्टरांना हात जोडून बोलू लागली, डॉक्टरांना म्हणू लागली की नक्की काहीतरी घडलेलं होतं. ती डॉक्टरांच्या पुढे हात जोडत होती, असं काहीतरी आहे की जे कळलेलं नाही. मग इकडे आता रागिनीने ठरवलेलं असतं की नक्की काय रहस्य आहे ते उलगडलं पाहिजे, ते शोधलं पाहिजे, असा विचार रागिनी करत असते. आणि भूमी आता हॉस्पिटलमधून आलेली असते आणि भूमी म्हणत असते की मला काही करून कळलं पाहिजे की नक्की काय झालेलं आहे. त्याचवेळी इकडे भूमीच्या हातात ती फाईल असते. भूमी ती फाईल बघून म्हणत असते की ही फाईल मला आकाशपासून लपवायला पाहिजे. आणि वरून पौर्णिमा पाहत असते आणि पौर्णिमा म्हणत असते काहीही झालं तरीही ही फाईल आता मला शोधावी लागणार आहे आणि ही फाईल मिळवणं माझ्यासाठी गरजेचं आहे. हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे पौर्णिमा विचार करत असते. इकडे भूमी मात्र देवीच्या समोर हात जोडून असते आणि तिने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आकाशला मला कळू द्यायच्या नाहीत. आणि मग इकडे त्याच वेळी विचार चाललेला असतो तो म्हणजे रागिनी आणि त्याचबरोबर अभि यांचा. रागिनी म्हणत असते त्या बाळाला वापरून ह्या भूमीने माझी खूप वाट लावलेली आहे, मी आता शांत राहणार नाही, ह्या भूमीला दाखवून देणार आहे की तिची काय लायकी आहे. हा विचार रागिनी करत असते आणि रागिनी म्हणत असते की काही झालं तरी मी भूमीला सोडणार नाही, कारण तिने माझ्या बाबतीत जे केलेलं आहे हे जे आहे ते मी सोडणार नाही. त्या बाळाच्या बाबतीत नक्की काय आहे, भूमीच्या प्रेग्नन्सीच्या बाबतीत काय आहे ते रहस्य मला आता उलगडावं लागणारच आहे आणि त्याच्यामुळंच मी त्या दोघांमध्ये आता फूट पाडू शकते. हा विचार रागिनीनं केलेला आहे. आणि मग आकाश आणि भूमी यांच्या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी आता रागिनी कोणत्या थराला जाणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.